Okay, now slides are visible. Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, sorry for late because there is some network issue, but now it is solved. Okay, so it is our second chemistry lecture. So in last lecture we have to see already. We have already seen that errors, their types. Okay, in today's lecture we have to see about the impurities in pharmaceutical. So first we know about that what is meant by impurity. तर बघा इम्प्युरिटी म्हणजे काय आपल्याला पहिल्यांदा माहित असेल बघा. तर बघा इम्प्युरिटीची डेफिनेशन काय आहे. इम्प्युरिटीज इज डिफाईन्ड ॲज अ फॉरेजिन पार्टिकल दॅट अफेक्ट द प्युरिटी ऑफ सबस्टन्स. बघा इम्प्युरिटी म्हणजे काय, तर एखादा फॉरेन पार्टिकल आहे, ओके, जो अनवॉन्टेड पार्टिकल म्हणता येईल, तर तो काय करतो, एंटर होतो सबस्टन्स मध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं, तर त्या सबस्टन्सची प्युरिटी डिस्टर्ब होती किंवा त्या सबस्टन्सच्या प्युरिटीवर अफेक्ट होतो. ओके, बघा इम्प्युरिटीज म्हणजे काय, तर इम्प्युरिटी इट इज अ फॉरेन पार्टिकल दॅट अफेक्ट द प्युरिटी ऑफ सबस्टन्स. असा पार्टिकल जो एंटर होतो त्या सबस्टन्स मध्ये आणि त्याच्या एंट्रीमुळे, ओके, तर आपण मराठीत म्हणता येईल भेसळ थोडक्यात. तर एखादा प्युअर सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल दुसरंच काहीतरी ऍड झाले चुकून, तर तो सबस्टन्स किंवा तो पार्टिकल म्हणजे काय, तर ती इम्प्युरिटी झाली. ओके, तर बघा, तर इम्प्युरिटी काय इतकी महत्वाची आहे, तर ती त्या सबस्टन्सची प्युरिटी अफेक्ट करते. ओके, तर आपल्याला एखादा सबस्टन्स त्या इम्प्युरिटीमुळे प्युअर म्हणता येणार नाही तो सबस्टन्स. तर बघा काय अजून, किंवा अजून एक आपण डेफिनेशन लिहू शकतो, फॉरेन पार्टिकल दॅट ब्रिंग अबाउट ऍडवर्स और टॉक्सिक रिॲक्शन. तर फॉरेन पार्टिकल काय करतो, तर तो ऍडवर्स किंवा टॉक्सिक रिॲक्शन करतो जेव्हा तो प्रेझेंट असतो एखाद्या सबस्टन्स मध्ये. तर तो प्रेझेंट असताना त्याच्यामध्ये रिॲक्शन्स होतात आणि त्यामुळे आता काही इम्प्युरिटीज असतात, काही फॉरेन पार्टिकल आपल्याला म्हणता येईल, तर ते काही ना कारणाने ते आपण मिनिमाइज करू, म्हणजे ते येतच असतात, पूर्णपणे आपण ते नष्ट करू शकत नाही, पण त्याची काय केलेली आहे, तर लिमिट डिसाइड केली. ओके, तर काही वेळेस ज्या इम्प्युरिटी आहेत तर त्या आपण त्या सबस्टन्स मध्ये येण्यापासून थांबवू शकत नाही, पण त्याचं लिमिट डिसाइड केलेलं आहे, तर त्या लिमिट पर्यंतच असलेला पाहिजे त्या सबस्टन्स मध्ये. ओके, तर इम्प्युरिटी क्लिअर झाले सगळ्यांचं. बघा इम्प्युरिटी म्हणजे काय, तर फॉरेन पार्टिकल दॅट अफेक्ट्स द प्युरिटी ऑफ सबस्टन्स. तर ती काय सबस्टन्सची प्युरिटीवर ती अफेक्ट करतो. ओके, एखादा अनवॉन्टेड पार्टिकल, फॉरेन पार्टिकल जेव्हा एखाद्या सबस्टन्स मध्ये येतो तर तो त्या सबस्टन्सची प्युरिटीवर अफेक्ट करतो. तो सबस्टन्स आपण प्युअर म्हणता येणार नाही. ओके, तर अशा ह्याला काय म्हणायचं, तो जो पार्टिकल आहे त्याला काय म्हणायचं, इम्प्युरिटी. ओके, पण काही वेळेस इम्प्युरिटी आपण येण्यापासून थांबवू शकत नाही. ओके, तर ते आपण मिनिमाइज करू शकत नाही, पण त्यावेळेस काय, तर त्याच्यासाठी लिमिट्स डिसाइड केलेले आहेत. ओके, एखादा केमिकल एंटर होण्यापासून. तर बघा त्याचे काही सोर्सेस आहेत, आपल्या सिलेबसला त्याचा स्टडी करायचा, सोर्सेस ऑफ इम्प्युरिटीज इन फार्मास्युटिकल सबस्टन्सेस. आता जे काही फार्मास्युटिकल सबस्टन्सेस आहेत तर त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात, तर त्या कुठून येतात, कशा येतात, तर याचा सगळा स्टडी म्हणजे सोर्सेस ऑफ इम्प्युरिटीज. ओके, तर त्याच्यामध्ये बघा फर्स्ट पॉइंट आहे रॉ मटेरियल एम्प्लॉयड इन मॅन्युफॅक्चर. तर बघा जेव्हा इंडस्ट्रीमध्ये एखादा फॉर एक्झाम्पल एखादी टॅबलेट प्रिपेअर करतो आपण, तर टॅबलेट इथं आपण फार्मसीमध्ये असल्यामुळे टॅबलेटचं एक्झाम्पल घेतलं, कोणत्याही कंपनीमध्ये रॉ मटेरियल हे घेतलं जातं. ओके, स्टार्टिंगला, तर त्या रॉ मटेरियल जेव्हा त्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये घेतलं जातं तर काही वेळेस त्या रॉ मटेरियल मध्येच इम्प्युरिटी प्रेझेंट असतात. बघा, impurities known to be associated with these chemicals may be carried through the manufacturing process and contaminate the final product. बघा यांनी काय सांगितलंय, इम्प्युरिटीज जेव्हा त्या केमिकल्स सोबत असतात जे रॉ मटेरियल म्हणून घेतलेलं आहे आणि विच इज कॅरीड थ्रू द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये, आणि ते काय करतात तर कंटॅमिनेट करतात फायनल प्रोडक्टला, म्हणजे ते फायनल प्रोडक्ट मध्ये त्या इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात. ओके, बघा जेव्हा रॉ मटेरियल घेतलं जातं तर त्याच्यावरती प्रोसिजर होते,
ओके, आणि ती प्रोसेस होऊन आपला फायनल प्रोडक्ट तयार होतो. पण जर रॉ मटेरियल मध्ये जर इम्प्युरिटी असेल, एखादा अनवॉन्टेड सबस्टन्स असेल, हा, तर तो फायनल प्रोडक्ट मध्ये येणार आणि तो फायनल कंपाऊंडला काय करणार, कंटॅमिनेट करणार. ओके, तर बघा त्याचं एक्झाम्पल, आता एक्झाम्पल वरून तुम्हाला समजेल. बघा रॉक साल्ट असतं विच कंटेन द स्मॉल अमाऊंट ऑफ कॅल्शियम सल्फेट अँड मॅग्नेशियम क्लोराईड. बघा रॉक साल्ट मध्ये काय असतं, कॅल्शियम सल्फेट आणि मॅग्नेशियम क्लोराईड स्मॉल अमाऊंट मध्ये प्रेझेंट असतं. पण या रॉक सॉल्ट पासून आपण काय करतो, सोडियम क्लोराईड प्रिपेअर म्हणजे यूज करत असतो. ओके, तर सोडियम क्लोराईड जेव्हा प्रिपेअर करत असतो फ्रॉम दिस रॉक साल्ट, तर त्याच्यामध्ये काय येणार, विल ऑलमोस्ट सर्टेनली कंटेन द ट्रेसेस ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम कंपाऊंड. तर त्या रॉक साल्ट मध्ये ऑलरेडी कॅल्शियम सल्फेट आणि मॅग्नेशियम क्लोराईड प्रेझेंट आहे. ओके, तर हे रॉक साल्ट काय आहे, रॉ मटेरियल आहे. ओके, तर ते घेतले आपण काय काय करण्यासाठी, तर सोडियम क्लोराईड प्रिपेअर करण्यासाठी. तर त्या सोडियम क्लोराईडचं प्रिपरेशन करण्यासाठी हे घेतलंय. तर त्या ऑलरेडी त्या रॉक साल्ट मध्ये कॅल्शियम सल्फेट आणि मॅग्नेशियम क्लोराईड प्रेझेंट आहेत, तर ते या सोडियम क्लोराईड मध्ये येणार. तर असं रॉ मटेरियल डायरेक्ट फायनल प्रोडक्टला कंटॅमिनेट करतं. तर बघा इम्प्युरिटीज, अजून कुठल्या कुठल्या इम्प्युरिटीज बघा इथं दिलेत एक्झाम्पल, आर्सेनिक, लीड किंवा हेवी मेटल्स. तर हे प्रेझेंट असतात कुठं, रॉ मटेरियल मध्ये, आणि हेन्स इट इज फाउंड इन सबस्टन्स. आता बघा आर्सेनिक, लीड आणि हेवी मेटल हे हार्मफुल आहेत. ओके, तर हे हार्मफुल आहेत, तर ते रॉ मटेरियल मध्ये प्रेझेंट असतात आणि ते त्याच्यामुळे कुठे येणार, डायरेक्ट फायनल प्रोडक्टला. पण त्याच्यासाठी मग काय, तर लिमिट डिसाइड केले सगळ्या ह्याला. आता आपण हे मिनिमाइज तर करू शकत नाही रॉ मटेरियल मधलं, पण ते किती प्रमाणात असायला हवं हे डिसाइड केलेलं आहे ऑलरेडी. ओके, तर ते आपण लिमिट टेस्टचा जेव्हा स्टडी करणार आहे, प्रत्येकाच्या तर बघा स्पेसिफिक लिमिट टेस्ट आहे, आर्सेनिक, लीड, हेवी मेटल. तर त्या लिमिट टेस्ट मध्ये आपण ह्याचा स्टडी करणार आहेत. ओके, तर बघा ट्रेसेस ऑफ लीड, कॉपर, सिल्वर आर युजली प्रेझेंट इन बिस्मथ कंपाऊंड. बिस्मथ कंपाऊंड मध्ये आता बघा लीड, अजून एक एक्झाम्पल आहे बघा इथं दिलेलं नाही मी, कुठलं, तर लीड, कॉपर आणि सिल्वर असे जे ट्रेस अमाऊंट मध्ये प्रेझेंट असतात कुठे, बिस्मथ कंपाऊंड मध्ये, विच इज डिराइव्ड फ्रॉम द रॉ मटेरियल. तर ते कसे आले, लीड, कॉपर, सिल्वर, तर ते सुद्धा रॉ मटेरियल मधूनच आले. ओके, तर बघा प्रोसेस एम्प्लॉइड in the manufacturing of substance also determine the kind of impurities that may be present in it. तर आपलं जेव्हा प्रोसेस होत असते मॅन्युफॅक्चरिंगची एखाद्या सबस्टन्सची, तर त्यांनी काय डिटरमाइन केलं पाहिजे, कोणत्या इम्प्युरिटीज ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, कशासाठी हे माहित असायला हवं, कोणत्या पाहिजे, तर त्याचं प्रत्येकाचं लिमिट डिसाइड केलेलं आहे. तर बघा आता आर्सेनिकचं लिमिट डिसाइड केलेलं आहे. ओके, तर आर्सेनिकचं म्हणा, लीडचं म्हणा, हेवी मेटलचं, सगळ्याच काय लिमिट डिसाइड केले. तर ते लिमिट जे डिसाइड केले त्याप्रमाणेच आपलं प्रोडक्ट असलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या प्रोडक्ट मध्ये एवढी एवढी आहेत इम्प्युरिटीज, तर त्या त्या लिमिट मध्ये आहेत का हे चेक करायला पाहिजे, तरच तो प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये देऊ शकतो. ओके, हे झालं फर्स्ट पॉइंट, रॉ मटेरियल. त्याच्यामध्ये अजून एक्झाम्पल्स आहेत बघा, कॉपर सल्फेट मे बी प्रिपेअर्ड बाय द ऍक्शन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड अँड कॉपर ट्युनिंग्स. तर ह्याच्यामध्ये काय होतं, ते कॉपर ट्युनिंग्स नोन टू हॅव आयर्न अँड आर्सेनिक. तर त्या कॉपर ट्युनिंग्स मध्येच काय असतं, आर्सेनिक आणि आयर्न असतात. तर ते इम्प्युरिटीज म्हणून ऍक्ट होतात. ओके, तर अजून एक एक्झाम्पल म्हटलं तर झिंक सल्फेटचं हे आहे तसेच. ओके, तर हा थोडा पार्ट थेरॉटिकल आहे. तर याच्या तुम्हाला डिटेलमध्ये मी हँड रिटन नोट्स देते. आता तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी मी या स्लाइड बनवल्या आहेत, म्हणजे समजण्यासाठी मेन पॉइंट्स. रॉ मटेरियल एम्प्लॉइड इन मॅन्युफॅक्चरिंग, तर त्याच्या रॉ मटेरियल मध्ये या रॉ मटेरियल मधून डायरेक्ट फायनल प्रोडक्ट मध्ये इम्प्युरिटीज येतात. ओके, हा झाला पहिला पॉइंट. तर त्याच्यानंतर बघा सेकंड पॉइंट आहे रिएजंट. रिएजंट युज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. आता बघा या जे रिएजंट्स यूज करतो आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये, एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये, आर नॉट कम्प्लिटली रिमूव्ड बाय वॉशिंग, दीज मे फाइंड एंट्री इनटू द फायनल प्रोडक्ट. बघा काही वेळेस काय होतं, तर हे जे रिएजंट यूज केले जातात, तर ते कम्प्लिटली आपण रिमूव्ह करत नाही बाय द
प्रोसेस ऑफ वॉशिंग. आणि त्याच्यामुळे काय होतं तर दे मे फाइंड एंट्री टू द फायनल प्रोडक्ट. तर त्याची एंट्री होते फायनल प्रोडक्ट मध्ये. म्हणजेच बघा, तर जेव्हा रिएजंट्स एखादा यूज केलेला आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये आणि तो जर कम्प्लिटली रिमूव्ह नाही झाला बाय द प्रोसेस ऑफ वॉशिंग, तर तो आपल्या फायनल प्रोडक्ट मध्ये येणार आहे. तर हा झाला एक प्रकारचा सोर्स. रिएजंट जे यूज केले जातात मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये, तर त्यांच्यापासून सुद्धा इम्प्युरिटी प्रेझेंट होते. तर बघा इथे एक्झाम्पल दिले मी. एक्झाम्पल फर्स्ट, अमोनिएटेड मर्क्युरी may be prepared by adding solution of mercury chloride to dilute ammonium solution. बघा काय आहे, तर जेव्हा अमोनिएटेड मर्क्युरी जी आहे तर ती प्रिपेअर होती. कशी प्रिपेअर होती, तर ऍडिंग द सोल्युशन ऑफ मर्क्युरी क्लोराइड टू डायल्यूट अमोनिया. बघा, जेव्हा मर्क्युरी क्लोराइडचं सोल्युशन आपण डायल्यूट अमोनिया मध्ये ऍड करतो, तर त्यावेळेस अमोनिएटेड मर्क्युरी फॉर्म होते. तर बघा, द प्रेसिपिटेट ऑफ अमोनिएटेड मर्क्युरी, तर जो काही अमोनिएटेड मर्क्युरी फॉर्म झालेली आहे फायनल प्रोडक्ट विच कंटेन, त्याच्यामध्ये काय असतं अजून, तर अमोनियम हायड्रॉक्साईड सुद्धा प्रेझेंट असतं ऍज अ इम्प्युरिटी म्हणून. ओके, बघा जेव्हा हे एक्झाम्पल देते बघा मी. अमोनिएटेड मर्क्युरी ना, ती कशी प्रिपेअर केली जाते, तर सोल्युशन ऑफ मर्क्युरी क्लोराइड अँड द डायल्यूट अमोनियम सोल्युशन, हे जेव्हा दोन ऍड केले जातात तर त्यावेळेस अमोनिएटेड मर्क्युरी प्रेझेंट होते. ओके, तर त्यावेळेस मर्क्युरी प्रेझेंट होते, तर त्याच्यामध्ये अजून कोणती इम्प्युरिटी असते, अमोनियम हायड्रॉक्साईड. ओके, अमोनियम हायड्रॉक्साईड त्याच्यामध्ये म्हणजे एंटर होतं फायनल प्रोडक्ट मध्ये. तर बघा हे कशामुळे होतं, तर जो काही अमोनिया आहे, आता अमोनियाचा फॉर्म्युला काय, अमोनिया जो आता बघा इथं रिॲक्शन कशी आहे, मर्क्युरी क्लोराइड बरोबर आहे, HgCl2 प्लस NH4OH. तर ह्या OH मुळे तर तो फायनल प्रोडक्ट मध्ये काय होतं, अमोनियम हायड्रॉक्साईड येतं त्याच्यामध्ये. तर ते हायड्रॉक्साईड आहे, तर ते आपल्याला काय करायचं असतं, रिमूव्ह करायचं असतं बाय युझिंग द कोल्ड वॉटरनी. पण ते जर नॉट रिमूव्ह नाही झालं कम्प्लिटली विथ वॉटर, देन फायनली प्रोडक्ट मे कंटेन द अमोनियम हायड्रॉक्साईड. तर त्याच्यामध्ये काय होतं, तर अमोनियम हायड्रॉक्साईड प्रेझेंट येतं. ओके, तर ही फर्स्ट एक्झाम्पल झालं. बघा लक्षात आलंय का, अमोनिएटेड मर्क्युरी प्रिपेअर कशी केली जाते, मर्क्युरी क्लोराइड टू डायल्यूट अमोनिया सोल्युशन. हा, तर ह्याच्यामध्ये काय होतं, तर हायड्रॉक्साईड ग्रुप असल्यामुळे अमोनियम हायड्रॉक्साईड इम्प्युरिटी ह्याच्यामध्ये येते. ओके, आणि ती इम्प्युरिटी कशी येते, तर जेव्हा आपण ही अमोनिएटेड मर्क्युरी कम्प्लिटली म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड आपण त्याच्यामधून जेव्हा वॉश करतो, रिमूव्ह करतो, तर त्यावेळेस वॉशिंगची प्रोसिजर असते ती जर आपण नीट फॉलो नाही केली, तर त्याच्यामुळे काय होतं, अमोनिएटेड हायड्रॉक्साईड इम्प्युरिटी त्यामध्ये तशीच राहते. सेकंड एक्झाम्पल आहे बघा, प्रेसिपिटेटेड कॅल्शियम कार्बोनेट. ओके, प्रेसिपिटेटेड कॅल्शियम कार्बोनेट आहे, मे बी प्रिपेअर्ड बाय इंटरॅक्शन ऑफ सोल्युशन ऑफ कॅल्शियम क्लोराइड विथ सोडियम कार्बोनेट. ह्याचं पण तसंच आहे. जेव्हा हे आता बघा, प्रेसिपिटेटेड कॅल्शियम कार्बोनेट प्रिपेअर्ड बाय इंटरॅक्शन ऑफ द सोल्युशन कॅल्शियम क्लोराइड आणि सोडियम कार्बोनेट, तर याची जेव्हा ही रिॲक्शन होती, तर त्यावेळेस काय होतं, प्रेसिपिटेट इज वॉश्ड विथ वॉटर टू रिमूव्ह द एक्सेस सोडियम कार्बोनेट. जेव्हा आपण त्यातले सोडियम कार्बोनेट एक्सेस जे आहे तर ते रिमूव्ह करत असतो, तर त्यावेळेस काय होतं, आपण जर ते कम्प्लिटली नाही वॉश केलं तर मे बी प्रेझेंट ॲज इम्प्युरिटी. ओके, सोडियम कार्बोनेट त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज प्रेझेंट राहते. ओके, हे झालं रिएजंट. बघा, दोन इम्प्युरिटी म्हणजे काय आपण बघितलं. त्याच्यानंतर त्याचे सोर्सेस, तर त्या इम्प्युरिटी खरंच कुठून येतात, तर फर्स्ट सोर्स आहे कुठला, रॉ मटेरियल एम्प्लॉयड इन मॅन्युफॅक्चरिंग, जे की रॉ मटेरियल यूज केलं जातं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये. सेकंड आहे रिएजंट्स यूज इन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. तर बघा, थर्ड आहे मेथड्स ऑर द प्रोसेस यूज इन मॅन्युफॅक्चरिंग, जी काही मेथड आहे किंवा प्रोसेस आहे ती मॅन्युफॅक्चरिंग मध्ये यूज केली जाते त्याच्यासाठी. तर बघा, सम इम्प्युरिटीज आर इनकॉर्पोरेटेड इनटू द मटेरियल ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. तर जी काही मॅन्युफॅक्चरिंग जी प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटी एंटर होतात इनटू द मटेरियल, त्या मटेरियलमध्ये. तर बघा ते कशा, द टाइप अँड अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी प्रेझेंट इन ड्रग अँड केमिकल व्हेरीज, तर व्हेरिएशन्स मध्ये ते आढळून येतात. तर बघा, काही काही वेळेस काय होतं, इंटरमिडिएट कंपाऊंड प्रोड्यूस होतात, तर ते इंटरमिडिएट हॅज ऑल्सो इसेन्शियल, अदरवाइज इम्प्युरिटीज प्रेझेंट इन इंटरमिडिएट, त्या
तर त्या इंटरमिडिएट कंपाऊंड जे आहेत प्रोड्यूस झालेले, तर त्याचं प्युरिफिकेशन जर प्रॉपरली झालं नाही तर ते कसे होणार, ते एंटर होतात फायनल प्रोडक्ट मध्ये. ओके. किंवा काही वेळेस काय होतं, साइड रिएक्शन्स होतात. ओके, ड्युरिंग द सिंथेसिस. तर इम्प्युरिटीज ऑफ द प्रोडक्ट साइड रिएक्शन ऑल्सो ऑकर्स. त्याच्यामुळे ते साइड रिएक्शन झाल्यामुळे ज्या इम्प्युरिटीज आहेत तर त्या डायरेक्ट कुठे येतात, तर फायनल प्रोडक्ट मध्ये. आणि काही वेळेस काय होतं, तर त्या साइड रिएक्शनमुळे इंट्रोड्यूस नवीन इम्प्युरिटीज, न्यू इम्प्युरिटीज तयार होतात. किंवा कंटॅमिनेशन, जेव्हा रिएजंट्सचं अँड सॉल्व्हंट्सचं एखाद्या एखाद्या स्टेजला प्रोसेसच्या, तर त्यावेळेस झालं कंटॅमिनेशन, तर त्यावेळेस सुद्धा काय होतं, इम्प्युरिटीज प्रोड्यूस होतात. तर बघा, फर्स्ट पॉइंट आहे रिएजंट एम्प्लॉयड इन द प्रोसेस. तर काय होतं बघा, सोल्युबल अल्कली in the calcium carbonate arises from the sodium carbonate used in the process. तर जेव्हा आपण एखादं रिएजंट यूज केला जातो प्रोसेसमध्ये, तर त्याच्यामध्ये काय होतं बघा, इथे एक्झाम्पलच घेतलेलं आहे, सोल्युबल अल्कली इन कॅल्शियम कार्बोनेट. तर ही जी काही सोल्युबल अल्कली आहे ती कॅल्शियम कार्बोनेट मध्ये येते, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट हा फायनल प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये येते. तर कशी येते, तर जेव्हा सोडियम कार्बोनेट यूज केलं जातं प्रोसेसमध्ये. बघा, कॅल्शियम कार्बोनेट इज ऑप्टेनेड बाय द इंटरॅक्शन ऑफ सोल्युबल कॅल्शियम साल्ट. तर हे जे काही कॅल्शियम कार्बोनेट आहे तर ते काय, तर ऑप्टेन केलं कसं मिळतं, तर जेव्हा सोल्युबल कॅल्शियम साल्ट आणि सोल्युबल कार्बोनेट हे जेव्हा ह्या दोन्हीमध्ये रिएक्शन होते, कोणतं कोणतं, सोल्युबल कॅल्शियम साल्ट अँड सोल्युबल कार्बोनेट, ह्याच्यामध्ये रिएक्शन होती आणि काय मिळतो प्रोडक्ट, कॅल्शियम कार्बोनेट. द फायनल प्रोडक्ट विल कंटेन द ट्रेसेस ऑफ सोल्युबल अल्कली. तर त्या फायनल प्रोडक्ट मध्ये काय मिळतं, अल्कली राहतात थोड्या, विच द वॉशिंग प्रोसेस हॅज फेल टू रिमूव्ह. तर बघा, मग असे सांगितलं, पण ह्यामध्ये पण काय होतं, तर वॉशिंग होत नाही प्रॉपरली, जर म्हणजे आपल्याकडून झालं नाही तर ती अल्कली, सोल्युबल अल्कली ही डायरेक्ट फायनल प्रोडक्ट मध्ये म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट मध्ये येते. ओके. बघा, तर बघा, कॅल्शियम कार्बोनेट मध्ये सोल्युबल अल्कली कशी येते, तर जेव्हा कॅल्शियम साल्ट आणि सोल्युबल कार्बोनेट या दोन्हीची रिएक्शन होते, तर त्यावेळेस काय होतं, प्रोडक्ट इज लायबल टू कंटेन द सोल्युबल अल्कली. तर त्याच्यामध्ये जो काही प्रोडक्ट फॉर्म झालाय तर त्याच्यामध्ये अल्कलीज राहतात आणि त्या सोल्युबल अल्कलीज आपल्याला रिमूव्ह करायचे असतात बाय द प्रॉपर वॉशिंग. पण त्या आपण प्रॉपर वॉशिंगनी रिमूव्ह नाही केल्या फॉर एक्झाम्पल, तर त्या ऍज ऍक्ट ऍज इम्प्युरिटीज, म्हणजे सोल्युबल अल्कली इम्प्युरिटीज म्हणून कॅल्शियम कार्बोनेट मध्ये राहते. ओके. तर बघा, सेकंड आहे रिएजंट्स ऍडेड टू रिमूव्ह अदर इम्प्युरिटीज. बघा, जेव्हा आपण रिएजंट्स काही काही वेळेस ऍड करतो इम्प्युरिटीज त्यातल्या रिमूव्ह करण्यासाठी, पण जेव्हा ते रिएजंट ऍड केले जातात तेव्हा दुसरी इम्प्युरिटीज हे होऊन जाते. आता बघा, पोटॅशियम ब्रोमाइड इज लायबल टू कंटेन द ट्रेसेस ऑफ बेरियम. तर बघा, पोटॅशियम ब्रोमाइड मध्ये ऑलरेडी काय असतं, बेरियम असतं, विच इज ऍडेड इन कोर्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. जेव्हा ती ऍड केली जाते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये, टू रिमूव्ह, कशासाठी आपण पोटॅशियम ब्रोमाइड ऍड केलेले आहे, तर रिमूव्ह द एक्सेस ऑफ सल्फेट, जे रिएक्शन मध्ये ऑलरेडी जास्त झालेलं आहे एक्सेस सल्फेट. सल्फेट म्हणजे काय, इम्प्युरिटीज आहे सल्फेट. तर ती जेव्हा आपल्याला रिमूव्ह करायची त्याच्यासाठी आपण पोटॅशियम ब्रोमाइड ऍड केलंय, पण त्या पोटॅशियम ब्रोमाइड मध्ये ऑलरेडी बेरियम आहे, तर ती बेरियम काय होणार, परत इम्प्युरिटी म्हणून होणार. ओके. बघा, मॅम, रिएजंट. हा, आवाज खूप बारीक येतोय, मोठ्याने बोला की थोडं, ऐकताच येत नाही काय व्यवस्थित. ओके ओके. बघा, थर्ड पॉइंट चालू आहे, तर त्याच्यामध्ये काय, मेथड्स और द प्रोसेस युज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग. तर काही आपण मेथड्स किंवा प्रोसेस यूज केल्या जातात मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, तर त्याच्यामधून इम्प्युरिटी एंटर होतात. कशा, तर बघा त्याच्यामध्ये पॉइंट दिलाय, रिएजंट एम्प्लॉयड इन द प्रोसेस. तर बघा, काही वेळेस आपण रिएजंट्स ऍड करतो प्रोसिजर मध्ये, तर त्यावेळेस त्यांच्या थ्रू एंटर होतात इम्प्युरिटीज. तर कशा होतात बघा, प्लीज म्यूट युअर माइक. प्रणव पाटील. ओके. तर बघा, मेथड और द प्रोसेस युज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग. बघा, त्याच्यात काय, रिएजंट एम्प्लॉयड इन द प्रोसेस
जे रिएजंट्स यूज केले जातात तर ते त्याच्या थ्रू इम्प्युरिटीज एंटर होते. तर बघा कसं होतं ते, तर कॅल्शियम कार्बोनेट कसं मिळतं आपल्याला, तर जेव्हा कॅल्शियम साल्ट अँड द कार्बोनेट या दोन्ही मध्ये रिॲक्शन होते तर तेव्हा काय मिळतं, हे कॅल्शियम कार्बोनेट. मग त्या कॅल्शियम कार्बोनेट मध्ये सोल्युबल अल्कलीज एंटर होतात. ओके, त्या रिॲक्शन मुळे आलेले असतात. तर जेव्हा ते सोल्युबल अल्कली आलेले असतात तर त्यावेळेस आपण जर ते वॉश नाही केले प्रॉपरली फायनल प्रोडक्ट, तर ते काय होणार, एंटर होणार आपल्या तसेच राहणार प्रोडक्ट मध्ये आणि ते इम्प्युरिटी म्हणून ऍक्ट होणार. बघा त्याच्यानंतर आहे रिएजंट. रिएजंट ऍडेड टू रिमूव्ह. तर काही वेळेस आपण हे रिएजंट्स काय करतो, ऍड करतो रिमूव्ह अदर इम्प्युरिटीज. दुसरी जी काही इम्प्युरिटी प्रेझेंट आहे तर ती इम्प्युरिटी रिमूव्ह करण्यासाठी आपण रिएजंट्स ऍड करतो. तर बघा पोटॅशियम ब्रोमाइड. पोटॅशियम ब्रोमाइड हे ऍड केलेलं असतं कशासाठी, टू रिमूव्ह द एक्सेस सल्फेट. ऑलरेडी जे रिएक्शन मध्ये सल्फेट्स प्रेझेंट आहेत तर ते रिमूव्ह करायचे असतात आपल्याला, त्याच्यासाठी आपण पोटॅशियम ब्रोमाइड ऍड केलं. पण त्याच्यातच ऑलरेडी काय आहेत, तर बेरियम आहे. ओके, कंटेन द ट्रेसेस ऑफ बेरियम. तर त्याच्यामुळे काय होतं, विच टर्न बेरियम ऍक्ट ऍज अ इम्प्युरिटी. मग ते बेरियम परत इम्प्युरिटी म्हणून ऍक्ट होतं. ओके, तर हे झालं मेथड्स. तर त्याच्यानंतर अजून कशामुळे होतं बघा, तर कोसॉल्वंट्स, सॉरी सॉल्वंट्स. ओके, तर सॉल्वंट्स काय, आता सगळ्यांना माहिती वॉटर इज अ चिपेस्ट सॉल्वंट अवेलेबल. सगळ्यात स्वस्त वॉटर म्हणजे सगळीकडे जवळपास युज केला जातो वॉटर. पण आता त्या वॉटर मध्ये सुद्धा टाईप आहे. ओके, इट इज युज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इनऑर्गॅनिक केमिकल्स. तर ते वॉटर यूज केलं जातं इनऑर्गॅनिक केमिकल्स मध्ये. आता बघा ह्याचे टाईप, फर्स्ट काय, टॅप वॉटर. आता टॅप वॉटर मधून कशी इम्प्युरिटी होती, तर त्याच्यात ऑलरेडी काय असतं, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, क्लोराईड, सल्फेट. त्याच्यानंतर हे काय करतात, ह्याच्यात इम्प्युरिटीज म्हणून प्रेझेंट असतात व्हेरी स्मॉल अमाऊंट मध्ये. कुठले कुठले बघा, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, क्लोराईड, ओके, आणि सल्फेट, हे सगळे इम्प्युरिटीज म्हणून प्रेझेंट असतात टॅप वॉटर मध्ये. ओके, तर त्याच्यानंतर अजून काय, सॉफ्ट अँड वॉटर. ओके, तर सॉफ्ट अँड वॉटर काय, सॉफ्ट अँड वॉटर इज ऑब्टेन्ड बाय अलोइंग टॅप वॉटर. तर त्याच्यामध्ये आता बघितलं पहिलं आपण टॅप वॉटर, तर टॅप वॉटर मध्ये इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात. कुठल्या कुठल्या, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम. ओके, तर ते इफ वॉशिंग ऑफ फायनल प्रोडक्ट इज डन बाय टॅप वॉटर देन फायनल प्रोडक्ट मे कंटेन द ट्रेसेस ऑफ इम्प्युरिटीज. आपण एवढा वेळ बघत होतो बघा, त्याच्यामध्ये वॉशिंग जेव्हा होतं तर त्यावेळेस काय होतं, फायनल प्रोडक्ट मध्ये वॉशिंग या टॅप वॉटरने जर झालं तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या इम्प्युरिटीज येणार आहेत. ओके, टॅप वॉटर हे फायनल प्रोडक्ट मध्ये जेव्हा त्याच्यानंतर आहे बघा सॉफ्ट अँड वॉटर. तर सॉफ्ट अँड वॉटर इज ऑब्टेन्ड बाय अलोइंग टॅप वॉटर टू पास थ्रू द सोडियम फॉर्म ऑफ झिओलाइट. तर बघा हे सॉफ्ट अँड वॉटर जे आहे तर ते ऑब्टेन कसं केलं जातं, बाय अलोइंग टॅप वॉटर टू पास थ्रू द सोडियम. ओके, तर जेव्हा ते सॉफ्ट अँड वॉटर जे आहे तर ती ऑब्टेन कसं केलं जातं, तर अलोइंग टॅप वॉटर, हे जे टॅप वॉटर आहे आता आपण बघितलं, तर ते टॅप वॉटर पास करायचं कशातून, तर सोडियम फॉर्म ऑफ झिओलाइट. जे झिओलाइट आहे तर त्याचा जो सोडियम फॉर्म आहे तर त्याच्यातून ते पास करायचं, विच रिमूव्स द डायव्हॅलेंट कॅटॅन्स. तर ते काय करतं, रिमूव्ह करतं डायव्हॅलेंट कॅटॅन फ्रॉम द टॅप वॉटर इन एक्सचेंज ऑफ फॉर द सोडियम. त्या सोडियम सोबत एक्सचेंज करून. आणि त्याच्यामुळे काय होतं, सॉफ्ट अँड वॉटर कंटेन द Na+ and Cl- ऍज अ इम्प्युरिटी. सोडियम आणि क्लोराईड त्याच्यामध्ये काय राहणार, इम्प्युरिटीज राहणार सॉफ्ट अँड वॉटर मध्ये. ओके, तर त्याच्यामुळे काय होतं, तर जर आपण प्रोडक्ट वॉश केला सॉफ्ट अँड वॉटरने तर फायनल प्रोडक्ट मध्ये काय येणार, ह्या सोडियम आणि क्लोराईड ऍज अ इम्प्युरिटी, ह्या सगळ्या काय येणार, इम्प्युरिटीज ऍक्ट होणार. त्याच्यानंतर आहे बघा डिमिनरलाइज्ड वॉटर. डिमिनरलाइज्ड वॉटर काय, इज ऑब्टेन्ड बाय पासिंग टॅप वॉटर थ्रू द कॉलम पॅक्ड विथ आयन एक्सचेंज रेझिन. बघा डिमिनरलाइज्ड वॉटर जे आहे तर ते कसं ऑब्टेन झालेलं आहे, जे काही टॅप वॉटर आहे तर ते पास केलं जातं कशातून,
कॉलम पॅक्ड विथ आयन एक्सचेंज रेझिन, तिथून ते पास केलं जातं. आणि वॉटर ऑब्टेन बाय दिस प्रोसेस इज फ्री फ्रॉम कॅल्शियम, मॅग्नेशियम, Na+. ओके, तर ते काय होतं, फ्री होतं टॅप वॉटर मध्ये ज्या काही इम्प्युरिटी होतात बघा, कॅल्शियम, मॅग्नेशियम, त्यापासून. आणि त्याच्यामुळे काय होतं, फायनल प्रोडक्ट फ्री फ्रॉम these impurities. However, water obtained by this process may still contain organic. आता ह्या बाकीच्या इम्प्युरिटी नाहीयेत, पण त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात. ओके, ह्या ज्या काही आता इनऑर्गॅनिकच आपण बघितलं तर त्या हे असतात, पण तरी सुद्धा ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये राहतात. कशात? डिमिनरलाइज्ड वॉटर मध्ये. ओके, त्याच्यानंतर आहे बघा डिस्टिल्ड वॉटर. डिस्टिल्ड वॉटर इज कन्सिडर्ड एज बेस्ट. ओके, कारण कोणत्याही एक्सपेरिमेंट साठी आपण डिस्टिल्ड वॉटर वापरतो. इट इज फ्री फ्रॉम ऑल इम्प्युरिटीज अँड द फायनल प्रोडक्ट डज नॉट कंटेन द इम्प्युरिटीज. हे माहित असं म्हणून सांगितलं डिस्टिल्ड वॉटरचं. ओके, तर त्याच्यानंतर अजून एक पॉइंट आहे बघा, ऍक्शन ऑफ सॉल्व्हंट्स and reagent on the reaction vessels. Action of solvent and the reagent on the reaction vessel during the manufacturing process. तर बघा काय होतं, ऍक्शन सॉल्व्हंट किंवा रिएजंट्स जे यूज केले आहेत तर त्याची ज्या आपण व्हेसल मध्ये करणार आहे रिएक्शन, तर त्या व्हेसल सोबतच त्या रिएजंट्सची किंवा सॉल्व्हंटची एखाद्या रिएक्शन होत असते. ओके, तर बघा ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सम ऑफ द सॉल्व्हंट्स अँड रिएजंट्स मे अंडरगो रिएक्शन विथ मेटल. आता समजा आपण एखादं मेटलचं वेसल यूज करतोय, त्याच्यामध्ये प्रोसिजर सुरू आहे आपली, एकानंतर दुसरा रिएजंट किंवा सॉल्व्हंट आपण ऍड करतोय, तर त्यावेळी काय होतं, एखादं सॉल्व्हंट किंवा वेसल्सची रिएक्शन होते विथ द मेटल, त्या मेटल सोबत, त्या व्हेसल सोबत, अँड विच अपीअर ऍज अ इम्प्युरिटी इन टू द फायनल प्रोडक्ट. ती जेव्हा रिएक्शन होते त्याच्यामधून प्रोडक्ट मिळतो आणि तो प्रोडक्ट आपल्या फायनल प्रोडक्ट मध्ये एंटर होतो. त्याच्यामुळे काय होतं, इम्प्युरिटी त्याच्यामध्ये एंटर होते. त्याच्यानंतर बघा इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर युजली मॅन्युफॅक्चर्ड इन मेटालिक रिएक्शन वेसल. तर इनऑर्गॅनिक जे काही कंपाऊंड्स आहेत आर युजली मॅन्युफॅक्चर्ड इन मेटालिक रिएक्शन. तर जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मॅन्युफॅक्चरिंग साठी यूज केले जातात त्याच्यामध्ये सुद्धा मेटालिक रिएक्शन होते. व्हेसल्स, आता ते ओके, तर स्क्रीन व्हिजिबल होत नाहीये, आपण असंच कंटिन्यू करूया. ड्युरिंग द आपण काय होतो, ऍक्शन ऑफ सॉल्व्हंट्स अँड रिएजंट ऑन द रिएक्शन वेसेस. एवढा पॉइंट कम्प्लीट करू आणि आजचं लेक्चर संपू. ओके, ऍक्शन ऑफ सॉल्व्हंट्स अँड रिएजंट ऑन द रिएक्शन वेसल, हा लास्ट पॉइंट कम्प्लीट करू आपण. ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, बघा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये काय होतं, सम ऑफ द सॉल्व्हंट्स आणि रिएजंट्स काय करतात, तर त्याच्यामध्ये रिएक्शन होते आणि ते सॉल्व्हंट्स आणि रिएजंट्स जेव्हा आपण एखाद्या वेसल्स मध्ये घेतो, समजा ते वेसल मेटलचं असेल तर त्या मेटल आणि त्या सॉल्व्हंटची रिएक्शन होते आणि त्या रिएक्शन मधून जो प्रोडक्ट फॉर्म होतो आणि तो प्रोडक्ट आपल्या फायनल प्रोडक्ट मध्ये एंटर होतो. त्यामुळे काय होतं, तर इम्प्युरिटी फॉर्म होते. ओके, तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये जवळपास वेसल्स कसे घेतले जातात, कॉपर, आयर्न आणि गॅल्वनाइज्ड आयर्न किंवा टिन्ड आयर्न, अल्युमिनियम, अँड नाउडेज मोर युजली स्टेनलेस स्टील यूज केलं जातं. ओके, तर हे सगळे वेसल्स यूज केले जातात मेटॅलिक, आणि त्या मेटॅलिक वेसल्स सोबत जेव्हा रिएजंट किंवा सॉल्व्हंटची रिएक्शन होते तर त्यावेळेस काय होतं, त्यांच्यामध्ये रिएक्शन होऊन इम्प्युरिटी फॉर्म होते. आणि आयर्न मध्ये काय असतं, नोन टू कंटेन द आर्सेनिक ऍज अ इम्प्युरिटी. आर्सेनिक म्हणून इम्प्युरिटी त्याच्यामध्ये फॉर्म होते. ओके, तर बघा आजचं लेक्चर आपण इथेच स्टॉप करूयात. यू कॅन लिव्ह.